नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले। या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशातील पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे। या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकलेत आणि पूरस्थितीमुळे तिथे अडकून आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सातारा इथं संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलंय। यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे। जिल्हा नियंत्रण कक्ष सातारा 9657211122 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे। नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचं नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचं ठिकाण, हॉटेलचं नाव, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबियांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा। सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा। आपत्तीग्रस्त भागातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक तो माहिती आणि समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहेत। नमस्कार। काल नेपाळमध्ये पूरस्थितीमुळे काही नागरिकांना जीवाला मुकावं लागलेलं होतं आणि नेपाळ व्यतिरिक्त इतर देशातून आलेले पर्यटकांचाही त्याच्यामध्ये समावेश होता। भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून जे पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यातील एकूण 10 पर्यटक त्या ठिकाणी गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यांच्याशी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून आणि राज्य नियंत्रण कक्षाकडून संपर्क करण्यात आलेला आहे। पोखरा शहरामध्ये हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये आहेत, त्यांना सध्या कुठलाही धोका नाही आहे आणि त्यांच्या पूर्व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे ते 3 तारखेला परत येणं अपेक्षित आहे। त्यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे की त्यांच्या परतीच्या प्रवासामध्ये किंवा त्यांच्या तिथल्या निवासामध्ये रहिवासामध्ये जर काही अडचण येत असेल तर राज्य शासनाकडून देशाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना मदत करता येऊ शकेल आणि जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक त्यांना देण्यात आलेले आहेत। इथल्या व्यक्तींची नावं त्यांना देण्यात आलेली आहेत। काहीही अडचण असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याची विनंती त्यांना करण्यात आलेली आहे। श्रीमती चोरगे या त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत हे इतर 9 पर्यटक गेलेले आहेत। आत्ता सध्या तरी त्यांना काही अडचण नाही आहे। तर सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या कुटुंबियापैकी, मित्रमंडळीपैकी इतर जर कोणी नेपाळमध्ये गेलेले असतील आणि त्यांना पुराचा सामना करावा लागत असेल किंवा इतर ठिकाणी जरी ते असतील तर त्यांची नावं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला कळवावीत, जेणेकरून राज्य नियंत्रण कक्षाच्या मार्फत त्यांना मदत देण्याची व्यवस्था करता येऊ शकेल। धन्यवाद। सर, आपल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून किंवा तुमच्याकडून संबंधित पर्यटकांशी काही संवाद झालाय का किंवा संपर्क झालाय का? की चर्चा झाली, त्याच्यामध्ये काय नेमकं त्यांच्याकडून सांगण्यात? श्रीमती चोरगे आणि इतर 9 पर्यटक महाबळेश्वरचे रहिवासी आहेत। त्यांच्याशी काल आमचा संपर्क झालेला होता। ताम्हाणे नावाचे आमचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहेत, ते प्रत्यक्ष त्यांच्याशी बोललेले होते। पोखरा येथे ते सध्या सुस्थितीत असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं। त्यांना सध्या कुठलीही अडचण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। आत्तापर्यंत त्यांच्याकडनं इतर कुठलाही कॉल आलेला नाहीये की आम्हाला काही मदत पाहिजे आहे म्हणून। तर आम्ही वारंवार त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे जेव्हा केव्हा अडचण येईल त्यावेळेस आपण नियंत्रण कक्षाला संपर्क करा। आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, या सर्वांचे संपर्क नंबर त्यांना देण्यात आलेले आहेत। काहीही अडचण असेल, रहिवासाची असेल, निवासाची असेल किंवा परतीच्या प्रवासाची असेल, आरोग्याची असेल किंवा इतर कुठलीही अडचण आली असता त्यांनी संपर्क केल्यास आपण शासनाच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना सुखरूपपणे परत आणण्याचा सर्वथा प्रयत्न करण्यात येईल। रत्नागिरीत नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। रत्नागिरी जवळील करजुवे इथं नारळी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीनं नारळाची मिरवणूक काढण्यात आली। सजवलेला नारळ ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीनं खाडीजवळ नेण्यात आला। यावेळी खारवी मच्छीमार आणि कोळी समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती। समुद्राला नारळ अर्पण करून समुद्र शांत राहावा आणि आगामी मासेमारीचा हंगाम सुखरूप जावा अशी प्रार्थना करण्यात आली। कोकणातील मच्छीमार समाजासाठी नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व असतं। समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करण्याची अनेक वर्षांची परंपरा आजही जपली जाते। नारळी पौर्णिमेला, श्रावणातल्या नारळी पौर्णिमेला दरवर्षी आम्ही सर्व शेतकरी, आजूबाजूचे तमाम मच्छीमारी करणारे व्यावसायिक नारळ अर्पण करतो आणि नारळी पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही संपूर्ण आजूबाजूच्या गावातले लोक मच्छीमारीचा व्यवसाय करतो आणि यावरती आमचा उदरनिर्वाह चालू होतो।
आणि दरवर्षी सागराला विनंती करतो की खवळलेला सागर आणि त्याने आम्हाला शांत हो आणि सर्व मच्छीमारांना वर्षी सांभाळ, पुढच्या वर्षीपर्यंत आम्हाला असंच सांभाळ, अशा प्रकारे संपूर्ण ग्रामस्थांकडे विनंती करण्यात येते. आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने महिला वर्ग, मुलं, वयोवृद्ध माणसं सगळे नारळ अर्पण समुद्राला करत असतो आणि त्याप्रमाणे सागर आम्हाला सांभाळत असतो. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रामगव्हाण बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मंजूर असलेल्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक गेल्या 4 वर्षांपासून गैरहजर असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलाय. सध्या केवळ एका शिक्षकावर 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी आहे. एकाच शिक्षकावर 5 वर्गांचा भार असल्यानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतोय, त्यांचं शैक्षणिक नुकसान होतोय असा आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केलाय. शाळेला शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पालकांनी गेल्या 4 वर्षात गट शिक्षण अधिकारी तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा निवेदनं दिली. मात्र वारंवार मागणी करूनही अद्याप शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी अखेर शाळेला टाळं ठोकून आपला रोष व्यक्त केलाय. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवून तातडीनं शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर, आमच्या शाळेला 2 शिक्षक आणि पहिले शिक्षक 2 होते. एक शिक्षक कायमस्वरूपी रजेवर असल्यामुळं एक शिक्षकाला काय शिकवता येत नाही. त्यामुळे आम्ही शाळेला आज कुलूप ठोकण्यात आले आहे. वारंवार आम्ही सीओ साहेबाकडे गेलो असताना त्यांनी पण आम्हाला काही याच्यावर काही कारवाई केलेली नाही. सारखं म्हणतात देत नाही. त्यामुळे आज आम्ही शाळा बंद करण्यात आलेली आहे. आमचा शिक्षक या शाळेचा शिक्षक 4 वर्षापासून गैरहजर असल्यामुळे आज आम्ही शाळा बंद करण्यात येत आहे. कुलूप लावला आहे शाळेला. काय नाव तुमचं? भारत भास्कर चांदणे, शालेय समितीचा अध्यक्ष. तर मी तर भात शिजवायला आहे शाळेमध्ये, प्रयाग विष्णू पांढरे. तर मग इथं कसं असं एकच सर असल्यामुळे सर मीटिंगला गेले तर हे सगळ्या मुलांची जबाबदारी माझ्याकडे असते. त्यामुळं तुम्ही आम्हाला तात्पुरतं लगेच सर आम्हाला द्यायची कोशिश करा. शिक्षक पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला की सर तुम्ही आमच्या इथं का शिक्षण देत नाही, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की 4.5 वर्ष ते 5 वर्ष आम्हाला त्यांना काही करता येत नाही. जर त्यांना 4.5 वर्ष काय करता येत नसेल तर 1ली ते 5वी पर्यंत मुलांनी जायचं कसं? आणि 5 वर्षात मुलगा राहतोय का ठिकाणीवर? वर्षात बदलतोय मुलगा, त्यांना काही येत नाही. मग आमच्या मुलाला काही येत नाही, याची दखल घ्या. अन्यथा आम्ही 17 सप्टेंबरला जालना इथे बसू आम्ही. नेपाळ तिबेट परिसरात भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील नागरिक अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी संपर्काचे प्रयत्न सुरू केलेत. महाराष्ट्रातून 2 बस मानसरोवर यात्रेसाठी गेल्यात. काही नागरिकांशी संपर्क झालाय. संपर्क झालेल्या नागरिकांनी आपण सुरक्षित असल्याचं कळवलंय आणि इतरांशी संपर्कासाठी केंद्र सरकार, दिल्ली प्रशासन आणि नेपाळ सरकारशी समन्वय सुरू असल्याचं महाजन यांनी सांगितलंय. दरम्यान MPSC पेपरफुटी प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत असं त्यांनी स्पष्ट केलंय. OBC आरक्षणाबाबत वैध ठरलेल्या नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत असंही त्यांनी म्हटलंय. कुंभमेळ्याच्या नियोजनातील चुका मान्य करत सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. गणेशोत्सवातील प्रसादावरील निर्बंध आरोग्याच्या दृष्टीनं असल्याचं सांगत नाशिकच्या सिटीलिंक बस सेवेत आणखी बस वाढवण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. आम्ही लोकांना विचारतो, सगळ्यांना आम्ही प्रसिद्धी दिलं आहे त्या ठिकाणी की आम्हाला कळवा, जिल्हाधिकाऱ्यांना कळवा. आम्ही आमचा नंबर दिला आहे, तो 24 तास आहे त्या ठिकाणी, टोल फ्री. आणि त्याच्यावरून आम्ही सांगितलं की आम्हाला कळवा. कोणी आपल्या आजूबाजूचं गेलं असेल, कोणी आपले नातेवाईक गेले असतील, आपल्या ओळखीचे कोणी गेलं असेल, तसं मला माहीत होतं आणि म्हणून मी लगेच त्यांचा शोध घेतला. पण ते सुखरूप आहेत. तसं कोणी गेलेलं असेल तर त्यांनी आम्हाला तात्काळ या ठिकाणी कळवावं, म्हणजे मग आम्हाला शोध घेण्यासाठी सोपं होईल. MPSCचा जो पेपर फुटला होता तर त्याचं बिंग आता फुटलेलं आहे. गोंदिया जिल्ह्यात जानेवारी ते जुलै 2026 या 7 महिन्यात 215 अपघातांमध्ये 124 जणांचा मृत्यू झालाय. 114 जण गंभीर तर 42 जण किरकोळ जखमी झालेत. अतिवेग, वाहतूक नियमांचं उल्लंघन, मद्यपान करून वाहन चालवणं, हेल्मेटचा अभाव, विरुद्ध दिशेने वाहन चालवणं आणि वाहनावरील नियंत्रण सुटणं ही प्रमुख कारणं समोर आलेत. अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून जनजागृती, पत्रक वाटप आणि विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र नियमांचं उल्लंघन आणि खराब आणि निकृष्ट रस्त्यामुळे अपघातांचं सत्र सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करण्यासोबतच रस्त्याची गुणवत्ता सुधारण्याची गरज आहे. नागरिक आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातूनच अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकते असं नागरिकांचं म्हणणं आहे.
गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा वाहतूक शाखा काम करते. मागील जानेवारी 2026 ते जुलै 2026 या दरम्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 215 मोटर वाहनांचे अपघात झाले असून त्यामध्ये 124 जणांचा मृत्यू झालेला आहे. 114 जण गंभीर जखमी झालेले असून 42 जण किरकोळ जखमी झालेले आहेत. त्यावरती उपाययोजना म्हणून आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वचक बसेल. त्याप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी असे दोन्ही सत्रामध्ये नाकाबंदीचे आयोजन केले असून ती कारवाई चालू आहे. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येत आहे. अशा विविध गोष्टी अपघात रोखण्यासाठी आपण करत आहोत. त्याचप्रमाणे रस्त्याचं सुधारणा करण्यासाठी संबंधित विभागाला देखील आपण पत्रव्यवहार केलेला आहे.